धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरावाणी ओटी तुका म्हणी वावपोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी पांडुरंगा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलाभुधावं जगननीत पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रं सदैव धवलहसं विठ्ठलं चिंतयामि। श्री हरि परमानंद मुपद्वेष्टा रमीश्वरं व्यापकं सर्वलोकानां कारणं नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता। नमो दानेश्वरा नमो दानेश्वरा धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। सेवेसाठी घेतलेला अभंग महान वैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबार यांचा अभंग आहे। या अभंगातून संतांचं वर्णन आणि संतांचं कार्य प्रतिपादन या अभंगामध्ये करतात। विठ्ठल महाराजा आज आपल्या गावामध्ये प्रत्यक्षात आळंदी आणि पंढरपूर सारखं वातावरण दिसते। आपलं भाग्य आहे काहीतरी आज महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वरात अनेक लोकांचं मन जिथं लुप्त होतो। आमच्या महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे परम मित्र आम्ही आळंदीमध्ये एकत्र शिकायला होतो। महाराजा ही जी साधना आहे सर्वसामान्य लोकांना ही तोलत नसते। ज्यावेळेस ही साधना करत असताना माझा तो विषय कीर्तनांचा होता आणि यांचा विषय तो गायनांचा विषय। एक 22 वर्षांचा जर काल बघितलं ना, मधुकरी मागायची आणि दिवसातून एक भाकर किंवा एक चपाती खायचं आणि साधना करत असताना त्या साधनेमध्ये 24 तास पूर्ण साधना येते। मी केव्हाही म्हणायचं की मी लाडाने त्यांना मामा म्हणतो, ते पण मला मामा म्हणतात। मी म्हणायचं जेव्हा उठेल तेव्हा त्यांचा रियाज चालू असायचा। रियाज करून करून करत करत हे कंठ सुजलेलं होतं आणि मी 1-2 वेळेस बघितलं रक्ताची उलट्या झाल्या होत्या त्यावेळेस। महाराजा ही माऊलींची फार मोठी कृपा आहे। तेव्हाचा जर काळ बघितलं ना तरी आताही माऊलींचं व्यक्तिमत्व इतकं श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे। ही साधना कोणालाही नाही प्राप्त होत। आमच्या संतोष महाराजांनी खूप वर्ष या गोष्टींची साधना केलेली आहे। तसेच या मृदंग क्षेत्रातले ज्यांच्या तालात आणि ज्यांच्या बोलामध्ये
माणसाच्या मनामध्ये गुदगुद्या व्हावं असं या दोघा भावांची महाराष्ट्रामध्ये जोडी आहे, भरत आणि शत्रुघ्न. महाराजा तुम्ही पहा, चाल म्हणत असताना त्यांच्या अंगावर थोडं सुद्धा अंगाचं कोरडं राहिलं नाही. हे पूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायापर्यंत ते घाम ओलं होऊन खाली ते थेंब पडतात. अहो ही साधना असती आहे. ही साधना कुठे? केवळ माऊलींच्या दरबारात केलेली साधना आहे. आणि तसेच त्यांच्या बरोबर असणारे, आता तुम्ही पाहिलात जिथे सरगम म्हणत असताना ते तुम्हाला नाही कळणार. ते सरगम जे अलंकार असतात ना, ते अलंकार आपल्या डोक्याचा पाहिचा विषय. तो आमचे माऊली महाराज आमच्या त्यांच्या संगतीमध्ये ते दोघं महाराजा, दोघांची अशी पकड आहे. दोघं ज्यावेळेस सरगम म्हणत असताना, अलंकार म्हणत असताना बघा, जेवढा ताल आणि जेवढा सम असते तेवढा तालात आणि समामध्ये ते येऊन तिथं टेका लागतो. म्हणून खूप भाग्यवान आहात तुम्ही. ज्यावेळेस माझी तारीख इथे मिळाली, मग खरोखरच सर्वांचं जे दर्शन घडलं ना, इथे राम आहेत, लक्ष्मण आहेत, भरत आहेत आणि शत्रुघ्न आहेत. हे सगळेच आहेत. हे सर्वांची एकत्र भेट करून देणारे कोण असतील तर आमचे दामोदर महाराज आहेत. बस दामोदर महाराजांचं आणि माझं 1 वर्षापूर्वी त्यांनी माझे कीर्तन ऐकले होते. आणि योगायोगाने माझं कीर्तन तुमच्या कावळगावमध्ये येण्याचा योग घडला. आणि तिथून जे संपर्क साधला थोडासा आणि सर्वांची भेटीगाठी झाली. आनंद वाटतं की सर्व गावकऱ्याला धन्यवाद देतो. आणि ज्यांनी निष्ठावंत जे वारकरी आपल्या गावामध्ये 7 दिवस सेवा करतात, आमचे हरिभक्त परायण किशन महाराज हांगरगेकर, ह्यालाही धन्यवाद देतो. आमचे महाराज वळकचे महाराज आहेत नाही, रणजित महाराज यांनी सुद्धा इथं उपस्थित आहेत. केवळ तुम्हाला भेटण्यासाठी आले ते. म्हणून सर्व गावकऱ्याला धन्यवाद देतो. सर्व टाळकरी मंडळी आहेत. कोणाचं ज्ञात आणि अज्ञातपणानं जर नाव राहिलं असेल तर मी क्षमा मागतो. आपल्याला फार वेळ कमी आहे आणि अभंगाचं चिंतन थोडा वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. विठ्ठल संतांचं वर्णन आणि संतांचं कार्य प्रतिपादन या अभंगामध्ये करतात. संत महात्मे या जगतामध्ये कशासाठी आलेले आहेत आणि संत महात्मे इथं आल्यानंतर त्यांचं कार्य काय आहे याचं चिंतन करत असताना तुकोबारे म्हणतात की या सृष्टीमध्ये असे 5 घटक आहेत ते केवळ परोपकार करण्यासाठी इथं आलेले आहेत. परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय दुभन्ति गवः, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय मिदं शरीरम. असे 5 घटक हे केवळ परोपकार करण्यासाठी इथं आलेले आहेत. परोपकाराय फलंती वृक्षाः, वृक्ष हा परोपकार करण्यासाठी आहे. महाराजा, जी वृक्षे पानानं, फुलानं, फळानं आणि सर्व अंगानं ते स्वतःसाठी नसतो, ते परोपकारासाठी आहे. दुसरं उदाहरण असं आहे, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दुभन्ति गावः. दुसरं उदाहरण दिले गायी आहे, ते गाय सुद्धा परोपकारासाठीच आहे. महाराजा, आपण गायीचं महत्त्व तुम्हाला समजत नाहीये. कारण का, तो गाय सर्वस्वानं ते दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी काहीच नाही आहे. कारण ते स्वतःचं दूध ते स्वतःसाठी नसून ते तुमच्या आमच्यासाठीच आहे. सर्व अंग तिचं पूर्ण जर बघितलं तर ते परोपकारासाठीच ती गाय आहे. आपण शेतकरी माणसं आहोत,
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दारामध्ये ती गाय असते. महाराज ते गाय विली असताना तिचं जे वासरू असतं ना, ते वासरू ज्यावेळेस आपण त्या गायीकडे सोडतो आणि ते गायीला पीत असताना आपण काय करतो तर त्या वासराला मध्येच काढतो आणि खुंट्याला बांधतो. त्या वासराचं अंतःकरण काय म्हणत असेल सांगा. ते दूध कोणासाठी आहे हो? कोणासाठी आहे तो दूध? वासरासाठी दूध आहे ती, तुमच्या आमच्यासाठी दूध नाही आहे ते. असा जर प्रसंग आपल्या बालपणामध्ये जर आपल्याला घडला समजा, लहानपणामध्ये आपणही आपल्या लहानपणी दुधासाठी किती रडतोय, दुधासाठी आपण तळमळतोय, तरी आपली आई आपल्याला दूध आणून पाजवते. पण त्या छोट्या वासराला ज्यावेळेस बाजूला कडत असताना त्याला किती त्रास होत असते बघा तुम्ही. म्हणून गायीचं पूर्ण जीवन कोणासाठी आहे? तो परोपकारासाठी आहे. नदीचं पूर्ण जीवन कोणासाठी आहे? तर परोपकारासाठी आहे. नदी आहे आणि ते नदीतलं पाणी कोणासाठी आहे? ते स्वतःसाठी नाही ना. ते पाणी कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी आहे. कधीच म्हणत नाही ती नदी, कधी म्हणत नाही. त्या नदीमध्ये आपण गेल्यानंतर स्नान करतो आणि स्नान केल्यानंतर ती आपल्याला आंघोळ पण करण्यासाठी अधिकार आहे आणि तो पिण्यासाठी सुद्धा अधिकार आहे. तिच्या ठिकाणी कोणतंही भेदत्व नाही. नदीच्या ठिकाणी कोणी जावं तिथं पाणी पिण्यासाठी. का गायीची तृषा हरू, का व्याघ्र विष होऊन मारू. माऊली सांगतात पाणी पिण्यासाठी गायी येते आणि पाणी पिण्यासाठी वाघही येतो. तो वाघाला म्हणत नाही की पाणी देत नाही आणि तो गायीला म्हणतो की मी पाणी देतो, असं नाहीये. त्याच्या ठिकाणी कोणताही द्वेषभाव नाही. म्हणून ते केवळ परोपकारासाठी आहे. म्हणून परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय मिदम शरीरम. संत महात्मे केवळ परोपकारासाठी जिथं आलेले आहेत, केवळ परोपकारासाठी. संतांचं जर कार्य बघितलं ना तर ते संत महात्मे नेमकं कुठून आले आणि कशासाठी आले महाराजांनी एका अभंगामध्ये सांगतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठातून आलो. कशासाठी आलो? तर केवळ उपकार करण्यासाठी आलेले. Yeah.
जगी अवतरले हे ब्रह्ममूर्ती प्रत्यक्ष संत जे आहेत या कलियुगामध्ये इथे त्यांचा अवतार झाला आणि इथं आल्यानंतर त्यांनी आपल्या सर्वस्व कायिक वाचिक मानसिकतेनं त्यांनी तुम्हा आमच्यावर उपकार केला. असा कोणता संतांनी उपकार केला असेल? कोणता उपकार केला? त्या उपकाराची काय त्या ठिकाणी माहिती आहे? तुकोबारा सांगतात ना, जे संत महात्म्याने जे आमच्यावर उपकार केलेला आहे ते आतापर्यंत कोणीच उपकार केला नाही. असं काय तुमच्यावर उपकार केला असेल? महाराज एका अभंगामध्ये सांगतात, मज निरंतर निरंतर जागवित 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 आज निरंतर जागवित जागवित तुकोबारा म्हणतात की संतांनी आम्हाला जागवलं. जागवलं ठीक आहे हो, काय त्या संत महात्म्याचे उपकार सांगावं? तो शब्दातीत उपकार. संतांच्या उपकाराबद्दल जर आम्ही चर्चा केली ना तर आमची वाचा सुद्धा बंद पडते. जिथे विचाराचा शेवट होतो, जिथे दिसणारं दृश्य सुद्धा बदलून जातं आणि जिथे शंकेचा सुद्धा मुर्दा पडतो, याच्याही पलीकडे आमच्या संत महात्म्यांचे आमच्यावर उपकार आहेत. काय उपकार केले? मज निरंतर जागविते. संत महात्म्यांनी आम्हाला जागवलं. जागवलं हो, पण कोणाला जागवलं? जी झोपी गेलं त्याला संत जागवले का जागी आहे त्याला जागवले? कोणाला जागवले? झोपी गेलं त्याला नाही जागवले, जे जागी आहे त्याला जागवले. एक तुम्हाला प्रमाण सांगतो. बोल बोले आ बोले बाहेर जागे आत निजले, कैशे घरात घरभूर केले, नेने अंधारणा उजडले.
बोल बोले आबोले बाहेर जागे आता निजले. तुम्ही आम्ही सगळे बाहेर जागे आहोत, पण आज झोपले. आज झोपलो ना, सगळे आज झोपलेले. दिसायला तुम्ही आम्ही जागी आहोत, पण संत महात्म्याने जे झोपीचं सोंग घेतलं ना, संतांनी त्यांना नाही जागवलं. जे खरोखर विशेष जो आतमधून झोपलेले असतील त्यांना संतांनी जागवलेलं आहे. खरंच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळे झोपलेलेच आहोत. फक्त दिसायला आपण जागे आहेत एवढंच माहिती आहे, पण सर्व झोपलेले आहेत. म्हणून बाहेर जे जागे आहेत त्यांनाही संतांनी जागवलं, आणि जे आत झोपलेले आहेत संतांनी त्यांनाही सुद्धा जागवलेलं आहे. म्हणून अशी कित्येक प्रमाणे सांगता येते महाराजा. आता मला खूप वाटते गायनच आहे का म्हणून. उठा जागी भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माची. आता जागा रे पाही ग जागा, चोर निजल्या नाडोने भागारे. संत महात्म्याने जागवलेले आणि सुमा आम्हाला संतांनी जागवत असताना महाराजा ते स्वतः इतकं त्यांनी झिजले आहेत ना, इतकं झिजले आहेत. हा, आईसे जागविले यावघे जाण, होते संचित तिही गिरदान. तुका म्हणी दुबळे कोण कोण, गेली वासुदेवासी विसरून. संत महात्म्यांनी स्वतःच संचित आहे हे तुमच्या आमच्यासाठी संतांनी खर्च केलेलं आहे. संत महात्म्यांनी एवढं जागवलेलं आहे. म्हणून संत महात्म्यांची उपकार आहेत महाराजा. संतांचं कार्य जर बघितलं ना, तर संत महात्मे तुम्हा आमच्यावर इतकं उपकार केलेले आहेत. ते किती उपकार केलेले आहेत महाराजांनी अभंगाचं दुसरं चरण सांगितलेले आहे.
Sarah